मंत्रालयासंदर्भातल्या या स्पेशल रिपोर्ट नंतर आता बातमी पुण्यामधून आहे। पुणे पोलिसांनी गुंडांची परेड घेतलेली आहे। व्हायरल फोटो नंतर सरकारनं डॅमेज कंट्रोल सुरू केलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। गजा मारणे निलेश घायवळचीही ओळख परेड झाली आहे। मुख्य टोळक्यांच्या प्रमुखांसह इतर गुन्हेगारांची हजेरी घेण्यात आली आहे। अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाई झालेली आहे। पुणे पोलिसांनी घेतलेल्या परेडमध्ये असणारा निलेश घायवळ नेमका कोण हे सुद्धा जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील, त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं। त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं। यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलवले होते, तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत। रायझिंग काय प्रकार आहे? किती गुन्हेगारांना आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं। पोलिसांचा रेग्युलर भाग आहे तो त्यांचा प्रश्न असेल। हां नाही, आता पोलिसांनी गुंडांना एकत्रित बोलवलं असेल तर ती ओळख परेड आहे का माहीत नाही, का निवडणुकीची तयारी आहे हा दुसरा भाग आहे। त्यामुळं आता नक्की कशासाठी बोलवली आहे जरा चौकशी करतो आणि तुमच्याशी बोलतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।